उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं जाणं, अकाली जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला झालेला प्रचंड मोठा आघात आहे। यामुळे महाराष्ट्राला जी हानी झाली ती भरून काढणं अशक्य आहे। आदरणीय अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित पाठ्यपुस्तकातील धडा ठेवण्यात यावा। लवकर उठून काम करण्याची जी पद्धत होती, प्रशासनावर जी पकड होती, आर्थिक शिस्त, जनसंवाद कार्यक्रम, त्यांचे बांधकाम विषयक ज्ञान, वृक्षांप्रती अत्यंत प्रेम, देशी झाडांची लागवड, जनतेशी असलेली बांधिलकी, सर्व धर्म समभावाचा विचार, बारामती पॅटर्न, आधुनिक जगातील अत्याधुनिक आणि नवीन पद्धतीचा स्वीकार, एखादे काम करताना पुढील 50 वर्षाचा विचार करून त्याची ती निर्मिती करण्याची जी पद्धत होती, काम झाल्यावर त्याची देखभाल दुरुस्तीसुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून जनतेचा पैसा वाया जाणार नाही, अशा पद्धतीत त्यांचे जे विचार करण्याची पद्धत होती, या सर्व गोष्टींचा समतान करतो। माझ्या विधानसभा क्षेत्रातील काही कामं जी महत्त्वाची होती, या ठिकाणी बोलताना प्रचंड आम्हाला त्रास होतो, वेळ भेटत नाही, तरी पण मी या ठिकाणी माझ्या विधानसभा क्षेत्रातील काही कामं या ठिकाणी फक्त मांडतोय। या बाबतीत माझी विनंती एवढीच असेल का आमच्याकडे धानाचा शेतकरी आहे, त्याला 8 तास साहेब पाणी पुरवठा होत नाही, त्याला किमान 12 तास वीज पुरवठा दिला तर एक किमान विनंती करतो। आतापर्यंत 10 लाख क्विंटल धान आहे, त्याची उचलणी झाली नाही म्हणून वारंवार शेतकरी या ठिकाणी मागणी करतात। म्हणून जो लिमिट आहे तो 10 लाख क्विंटल लिमिट या ठिकाणी वाढवून द्यावा, एवढी विनंती करतोय। आणि एक फक्त विषय मांडतो साहेब, 2च मिनिटं द्या, की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा कायदा केंद्रानं केला, सुप्रीम कोर्टानं त्याला केला। या ठिकाणी एक बदर समिती निर्माण झाली आणि त्या बदर समितीनं या ठिकाणी सरकारला आता जो निर्णय दिला, या ठिकाणी 59 जाती आहेत, या 59 जातीमधील सगळ्या जातींना या ठिकाणी न्याय मिळेल का, हा विषय आहे। आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी जे म्हटलं आहे की राज्यानं सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ डेटा दाखवला पाहिजे, उपविर्गीकरण हेतूने किंवा मनमानी पद्धतीनं तो करता येणार नाही, हा निर्णय न्यायालयीन पुनरावलोकन करून खुला करावा। या गोष्टी आहेत, याची आपूर्ती या ठिकाणी झाली पाहिजे। आणि या तिन्ही अटींची पूर्तता या करताना 1930 नंतर जातीय जनगणना करण्यात आली नाही, तेव्हा 29 जातींचा मागासलेपणा तुलनात्मक अभ्यास कोणत्या आधारावर सरकार करणार आहे, याचा पण या ठिकाणी झालं पाहिजे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।